नमस्कार। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सांगलीमध्ये कृष्णा नदी ही पात्राबाहेर पडली होती आणि कृष्णा काठावरील जे वस्त्या आहेत, नागरी वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं। त्याच्यामध्ये काकानगर असेल, सूर्यवंशी प्लॉट असेल, मगरमच्छ कॉलनी असेल, या भागांमध्ये पाणी शिरलं होतं आणि इथलं नागरी जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। इथल्या अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागलेलं होतं। त्यांना महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांची राहण्याची सोय केलेली होती। निवारा केंद्रामध्ये त्यात जेवणाची, राहण्याची आणि औषधोपचारांची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली होती। आता पाणी कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाखाली पाण्याची पातळी 25 फुटावर येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे धोक्याच्या पातळीच्या खाली ही पातळी गेलेली आहे आणि ह्या ज्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं ते पाणी आता पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं, ज्या भागांमध्ये पाणी शिरलेलं होतं, त्या भागांमध्ये आता स्वच्छता चालू आहे। आपण पाठीमागे बघू शकताय, या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता चालू आहे। इथं 15 ते 20 फुटावर पाणी होतं। पाठीमागे जे घर दिसतंय त्या घराच्या वरती जी जलपर्णी आहे ती जाऊन बसलेली होती आणि ते काढण्याचं काम आता महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं चालू आहे। आपण पाठीमागे बघू शकताय की या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, आपापल्या घराच्या बाहेर येऊन स्वच्छता चालू आहे। घरामध्ये साचलेला चिखलगाळ असेल किंवा इतर साहित्य जे खराब झालेलं आहे ते बाहेर काढण्याचं काम या नागरिकांकडून चालू आहे आणि महानगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून या संबंध भागांमध्ये औषध फवारणी केली जाते, स्वच्छता केली जाते आणि महानगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, या प्रशासनाच्या वतीनं ही स्वच्छता आणि या ठिकाणचे जे औषध फवारणी असेल ती करण्याचं काम सध्या जोमात सुरू आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली। आज यावर्षी जो सांगली शहर, सांगली मिरज कुपवाड शहर महानगर जी आमची कृष्णामाई आहे, त्याला जो खूप पाऊस झाल्यामुळे जो महापूर आलेला होता, त्या महापुरात सरासरी 45 फूट पाणी गेलेलं होतं। ते पाणी गेल्यानंतर माननीय आयुक्त आमचे सत्यम गांधी साहेब, तसेच माननीय उपायुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब, तसेच देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सर्व ठिकाणची पहिल्यांदा नागरिक स्थलांतर केलेले होते, नागरिकांची राहण्याची सोय केलेली होती, त्यांची जनावरे देखील हलवली होती। त्याप्रमाणे मिरजमध्ये याच प्रकारे नियोजन केलेलं होते। त्या ठिकाणी 54 फूट पाणी गेलेलं होते, तेथे देखील सर्व जनावरे काढून आपण त्यांची सोय, चाऱ्याची सोय, नागरिकांची राहण्याची सोय केलेली होती। त्याप्रमाणे आपल्या मार्केट यार्ड येथे निवारा केंद्रामध्ये 171 लोकांना देखील राहण्याची सोय केलेली होती। त्यांचे जेवण वगैरे देखील प्रशासनामार्फत उत्तम देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि केलेला आहे। ते करत असताना गेले 2 दिवस झाले नदीचे पाणी उतरत आहे। पाणी उतरल्यानंतर प्रशासनामार्फत सर्व स्वच्छता कर्मचारी, सर्व SI यांच्यासोबत मी स्वतः मुख्य स्वच्छता अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांनी प्रथम मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, कर्णा रस्ता, ईदगाह मैदान या ठिकाणी घरातील आणि दुकानात गेलेले पाणी तसेच स्वच्छता करून घेतलेली आहे। त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारची
असुविधा नाही आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी पण आता देण्यात आलेलं आहे. नागरिक तिथे राहायला देखील गेले आहे. ते करत असताना आता 2 दिवसावर गणपती असल्यामुळे आमच्या कृष्णामाईची घाट या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होत होता. नागरिक खूप मोठ्या प्रमाणात इथे गणपती विसर्जन करायला येतात. त्याची देखील स्वच्छता आता आम्ही हाती घेतलेली आहे. त्याबाबत देखील आता आज आमचे 200 ते 250 कर्मचारी चारी घाटावर काम करत आहेत आणि त्याची स्वच्छता करत आहेत. जसजसे पाणी उतरेल तसं आम्ही राहिलेले देखील स्वच्छता करून घेऊन नागरिकांसाठी गणपतीसाठी घाट स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद.